तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज विषय काही नव्हता एवढा. मामांनी फोन केला, म्हणे इकडे आपल्याला गहू काढायचा आहे. आणि गहू पण काही जास्त नाही, 3-4च वाफे. कारण ते लेट पेरले होते आणि त्याच्या आधीचा गहू काढून घेतला आम्ही. आणि मशीनवाला पण शेजारी आला होता म्हणून तो आला, नाहीतर तो पण आला नसता. त्याला म्हटलो, "आता घे मध्ये काढून." म्हणे 2च मिनिटात तुझा वावर खाली करतो. आणि मशीनवाला फक्त इकडून गेला आणि तिकडून आला आणि झालं वावर खाली. म्हटलो, "चला आता आपण गहू खाली करून घेऊ." आणि ये तो शुरू होती, खतम हो गया. म्हणे, "अरे आता तुला का 3 वाफ्यांमध्ये ट्रॉली भरून गहू पाहिजेल का?" आणि गहू काढून झाला आणि आम्हा दोघा भावांना काही काम नव्हतं. एवढ्या उन्हामध्ये आलो इकडं धरणाच्या कडेला. कारण इथं आपल्या भावाचा चालू आहे ट्रॅक्टर आणि तो आम्हाला सापडतच नव्हता. हां, सापडला. म्हटलं आता चला. आणि त्याने पण आम्हाला पाहिलं आणि त्याने लगेच ट्रॅक्टर बंद केला. त्याचं तसं पण काम झालं होतं त्याच्यामुळं बंद केला होता. तो म्हणे, "तुम्हाला जर पाहिलं असतं मी, तर मी इथून पळून गेलो असतो." आणि इकडे धरणाच्या कडेला बघितलं तर एक होडी होती आणि इथे ट्रॅक्टर चालू होता. म्हणे, "चला आता आले तुमच्या दोघांमधून एक जण कोणतरी ट्रॅक्टर चालवा, आता मी जातो गाडीवरती." म्हटलं, "आता आपण दोघं जण जाऊ गाडीवरती." म्हणे, "हां, चल." मग काय गाडी थोडी लांब लावली होती. म्हटलं, "चला लवकर जाऊ." आणि मग आम्ही इथे येऊन थांबलो होतो. आम्ही बघत होतो आपल्या भावाची वाट. कारण आपल्याला जोडायचं आहे ह्या ट्रॅक्टरला डाबर. कारण त्याला जोडायची ट्रॉली. म्हटलं, "आता तुम्ही जोडून या. मी चालतो तोपर्यंत पुढं." आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच.